सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो युअर प्रॉफिट. डिस्ट्रेस बाईंग म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यात मोठा बायर कोण, ज्याच्याकडे रेडी कॅश. एक प्रॉपर्टी 1 करोडची आहे, पण अर्जंट मध्ये कोणी आलं तुम्हाला मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे, 70 लाखात घेऊन टाका. तुम्ही 70 लाख भरले, प्रॉपर्टी 1 करोडची घेतली, एका दिवसात तुम्ही किती कमवले? म्हणून खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे खूप फंड आहेत ते पण बँकेकडनं लोन घेतात का? तर त्याचा प्रॉफिट आहे ना, तो बँकेच्या इंटरेस्ट पेक्षा डबल पैसे कमवतोय मार्केट. अप्रिसिएशन असेल, डिस्ट्रेस असेल, गुड इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी असेल. म्हणजे डिमांडचं एक्झाम्पल घेतलं की त्यांच्याकडे 10 करोड रुपये आहेत आणि आता वर्किंग कॅपिटल नाहीये, 10 करोड वर्किंग कॅपिटल आहे, तर 10 करोडची त्यांनी जागा घेतली आणि वर्किंग कॅपिटलनं लोन घेतलं तरी त्याला परवडेल, कारण हे 10 करोड 3 वर्षांनी किती होणार आहेत? 30 करोड होणार. पण बँक मिळत असेल ना तर मॅक्झिमम सीसी घे, पण ऍट द सेम टाइम प्रॉफिट चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. आणि जसे इन्व्हेस्टेबल ऑप्शन असतात, आपल्या इन्व्हेस्टमेंटचं सध्या माइंड नाहीये, त्यामुळे आपल्याला ते मार्ग दिसत नाही. तुम्ही एकदा सुरू करा, किती ऑपॉर्च्युनिटी देतात ना, तर तुम्ही 1 वर्ष बिझनेस करून तेवढा प्रॉफिट नाही कमवू शकता, तेवढे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी 40, 50% रिटर्न बघितले एका वर्षात. आणि असे स्कीम वगैरे काय नाही. डिस्ट्रेस बिल्डरकडे गेलो आपण, तुम्ही प्लॅन लॉन्च व्हायच्या आधी तुम्ही बाय केलं, तुम्हाला एक रेट मिळतो आणि पदेशीर झाल्यानंतर दुसरा रेट मिळतो. 18 महिन्यामध्ये किती अप्रिशिएशन झालं, तसा विचार करा. बिझनेसवर प्रॉफिट तिकीट टाकला आणि बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल घेतला होता, ते अप्रिसिएशन प्लस हे छोटंसं मार्क, दोन्ही मिळून जास्त होतं.